अहो, तुम्हाला झोप नाही येते का? नाही ना. जास्त विचार करू नका. तुम्हाला जे वाटतंय किंवा मी जे काही बोलून गेली ना, ते नाही होणार आहे. कसं आहे ना सावली, लग्नाआधी जर तू हे बोलली असतीस ना सावली, तर माझा पण विश्वास बसला नसता. घरच्यांचा विश्वास बसणं फारच कठीण आहे. त्यांची काही चूक नाही आता, आणि बदल स्वीकारायला वेळ लागतोच. संघर्ष अटळ आहे. बरोबर आहे. संघर्ष स्वतःच्या घरापासूनच असतो. आपल्या तुकाराम महाराजांचं काय झालं? आधी त्यांना घरच्यांशीच भांडावं लागलं. नंतर एकीकडे सावकारी करतो आणि दुसरीकडे ज्ञान शिकवतो म्हणून सगळे लोक त्यांची हेटाळणी करत होते. पण तरी त्यांच्याकडे आहे नाही ते सगळं पणाला लावलं त्यांनी. म्हणून आज सुद्धा आपण तुकाराम महाराजांचं नाव आदराने घेतो. कोणत्याही वर्षानुवर्ष सुरू असलेल्या विचारांच्या विरुद्ध जाणं थोडं अवघडच असतं ना. इकडे इकडे, पटकन इकडे. बापरे, किती छान छान आणि गोड गोड बोलतेस तू. कसं सुचतं तुला? सुचतं कसलं हो? वारकऱ्यांच्या घरातली मुलगी आहे. आमच्याकडे सकाळ विठुरायाच्या नावाने होते आणि रात्र सुद्धा विठुरायाच्या नावानेच होते. लहानपणापासून भजन कीर्तन संत साहित्य हेच करत आलोय आम्ही. झोपा तुम्ही आता. सावली, झोप नाही येते मला. काय? इकडे पटकन इकडे. मला कन्सेप्ट सुचली. म्हणजे या कन्सेप्टवर आपण कॅम्पेनिंग करू शकतो. म्हणजे ज्याचा उद्देश माणसाचं आंतरिक सौंदर्य खुलवणं हाच असेल. कळतंय? अजून विचार करतोय, मला आयडियाज येतील. थँक्यू. थँक्यू कशाला? ते तू असं असं केलंस ना आणि मला सुचलं. अजून कर असं. सारंग सर, झोपा तुम्ही. हा पांडुरंगा. आओ, आणा बरं, मी तेल लावून देते. हा म्या लावतो. अहो लावते ना. म्या लावतो. म्या लाजतोय होय. तू बी लाव घे. अगं इतल्याच्या किरपणा इथपतूर आलो की नाही आपण. हा मग आता पुढे त्याची मर्जी आहे. काय हो? नाही म्हणजे जमल ना आपल्याला? नाही कसं जमणार? हा इतकी वर्ष वारी करतो या. ऊन वारा पाऊस आजारपण काय बी आलं तरी वारी कधी थांबल्या का आपली? नाही नाही. मग डोळं मिटून नुसतं विठ्ठलाचं नाव घ्यायचं. आपली पावलं आपोआप चालत्यात. खरंय. मग असं आहे. वय हो, इतक्या वर्षात पैशाची श्रीमंती नाही जोडली आपण, पर भक्तीची जोडली बरं. अगं या भक्तीलाच तर आपला संसार सांभाळलाय. हा. आता मला सांग, सगदेवाला एवढा त्रास झाला, त्यातनं बी बरा होतोय की नाही तो? हा. मग आपली साऊ तिचं बी समजा नीट चाललंय. खरंय. आपली वारी सुरू आहे. आणखीन काय पाहिजे? खरं सांगू का,
समधी त्या विठ्ठलाची किरपा आहे बघा. होय इट्टला अरे आमची वारी तू पूर्ण कर रे बाबा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. मॉमशी तुझं काही बोलणं झालंय का? नाही. आज गाण्याचा कार्यक्रम होता. काय? गाण्याचा कार्यक्रम? पण माईंने मला काहीच सांगितलं नाही. तू कोण आहेस तुला सांगायला? आणि ती तुला का सांगेल? बाय द वे, गाण्याचा प्रोग्राम माझ्या नावाने मिळतो, तुझ्या नाही. तो मी जेवढं सांगेन ना तेवढंच कर तू. हां, पण तुमचा प्रोग्राम माझ्याशिवाय अपूर्ण असतोय, माहिती आहे ना तुम्हाला? हो ग माहितीये. तेच नकोय मला. सतत तुझ्यावर डिपेंड राहावं लागतं मला. कधी कधी ना मलाच प्रश्न पडतो की तू माझी नोकर आहे की मी तुझी. एनिवेज, मी तो प्रोग्राम कॅन्सल केला. पण तारा मॅडम तुम्ही एक मिनिट. आयुष्यभर ना आधीच मॉमचं लेक्चर ऐकत आली आहे मी. आता इथे येऊन मला तुझं लेक्चर नाही ऐकायचं. सो गप कुमन कॉफी बनव आणि घेऊन ये. इम्पॉसिबल. कारण तुला जर का असं वाटत असेल की तू एक काहीतरी निर्णय घेशील आणि आम्ही सगळेजण डोळे झाकून ते फॉलो करू, तर आय एम सॉरी, तसं काहीही होणार नाहीये. कारण प्रत्येक बिझनेसचं ना मॉड्यूल असतं. काही एथिक्स असतात, काही प्रिन्सिपल्स असतात. पण तिलोत्तमा, मला सारंगची आयडिया इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे एकाच कॅम्पेनमध्ये तो फॅशन शो, ब्युटी कॉन्टेस्ट, एक्झिबिशन्स हे सगळं कंबाईन करण्याचा प्रयत्न करतोय. असं आधी कोणीच ट्राय केलेलं नाहीये. इंटरेस्टिंग आयडिया. अहो मेहेंदळे, पण इतकी वर्ष रूपम कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये सौंदर्य विकते. ब्युटी बिझनेसमध्ये आहोत, मार्केटमध्ये आपण सौंदर्य विकतो. आणि सडनली जर का आपण या अशा प्रकारचं सौंदर्य विकलं ज्याला काहीच अर्थ नाहीये, तर आपल्या इतर प्रॉडक्ट्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे, आणि तोही विपरीत. सो तुझी ही जी काही कल्पना आहे ना, त्याला मी तर काही सपोर्ट करू शकत नाही. सॉरी. आई अगं, सपोर्ट करावं लागेल. निर्णय मी घेतलेला असला तरी काम कंपनीचं आहे, सगळ्यांना सपोर्ट करावं लागेल. करावं लागेल म्हणजे असं काही नसतं. एक कोणतरी काहीतरी याला येऊन सांगणार, हा तडकाफडकी एखादा डिसिजन घेणार आणि आपण ते मान्य करायचं, असं होत नाही मोठ्या कंपनीजमध्ये. तुला सुद्धा माहिती आहे ते. आणि मला दिसतंय तू जर का हे डिसिजन घेतलंस ना, तर मला यात कंपनीचं नुकसान दिसतंय. ओके, तेव्हा तुला या आयडियावरती जर का कॉम्पिटिशन करायची असेल, ऍड कॅम्पेन पुढे घेऊन जायची असेल, तर तुला एक वेगळा फायनान्सर शोधावा लागेल. आय वॉन्ट बी एबल टू हेल्प यू. झालंय. 4 ते 5 फायनान्सरशी बोललोय. आता ते येतीलच, ते आले की बोलून घे. ठीक आहे. आता मला खात्री आहे तुझे सगळे प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे जेवढं मला समजतंय त्या हिशोबाने काहीतरी वेगळं घडतंय हे नक्की. एक काम कर, आधी मीटिंग सगळे अरेंज कर, नाही तर सगळेच फायनान्सर एकाच वेळेला येतील. सावली बोल. सारंग सर, तुम्ही आता काय करणार आहात? फायनान्सर्स येणार आहेत, सो प्रेझेंटेशन तयार करावं लागेल. आणि तिलोत्तमा मॅडम? काय नाही नाही, बघ, आईची काळजी करू नकोस तू. कारण आईने नकार जरी दिलेला असला तरी मला फ्री हँड दिलेला आहे. सो मी माझ्या पद्धतीने काम करू शकतो. तेच आता बघतो, मी प्रेझेंटेशन करतो. प्रेझेंटेशन म्हणजे? हां, प्रेझेंटेशन म्हणजे त्यात ना आपल्या कंपनीची माहिती असते आणि आपण जे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहोत त्या प्रॉडक्टची माहिती असते. म्हणजे जे फायनान्सर्स येणार आहेत त्या फायनान्सर्सना आपल्या प्रॉडक्टकडून किती प्रॉफिट होईल, कसं प्रॉफिट होईल, या सगळ्याची माहिती त्या प्रेझेंटेशनमध्ये द्यावी लागते. म्हणजे मुळात काय माहिती आहे का, फायनान्सर्सचा विश्वास आपल्याला जिंकायचा असतो, तेव्हाच ते आपल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतील ना. म्हणजे खूप काम करावं लागत असेल ना? खरं तर बॉसला एवढं काम करावं लागत नाही सावली, पण
दे सोड. सावली, खरं सांगू म्हणजे मला स्ट्रॉंगली असं वाटतंय की तुझ्या आयडियामुळे आपला बिझनेस बूम होणार आहे. शपथ. चल बाय, मी प्रेझेंटेशन तयार करतो. ठेवतो. बाय. खरं सांगू मला असं वाटतं की आपल्या भारत देशात अशा लाखो करोडो मुली आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे नैराश्य येतं. आपला समाज रंगाच्या सौंदर्यावरून तुलना करतो. खरं तर आपल्या समाजाचा एक चुकीचा समज आहे. यालाच मला चॅलेंज करायचं आहे. आपल्याला या सगळ्या मुलींच्या पाठीशी उभं राहायचंय ज्यांचा त्यांच्या रंगावरून आत्मविश्वास कमी होतो किंवा ज्यांना स्वतःच्या रंगावरूनच कॉम्प्लेक्स येतो. त्यांना मला विश्वास मिळवून द्यायचा आहे की आपली अशी एक कंपनी आहे जी कंपनी बाहेरच्या सौंदर्यावरून नाही तर अंतर्मनाच्या सौंदर्याला जास्त महत्त्वाचं समजते. आणि मला असं वाटतं की हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलं तर भारत देशातल्या प्रत्येक मुलीच्या मनावर आपण राज्य करू. सारंग सर, मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटतं ते. इतकी वर्ष आम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे तुम्हाला नकार देऊ शकत नाही. पण वर्षानुवर्ष सौंदर्याच्या ज्या संकल्पना रुजलेल्या आहेत या समाजामध्ये, त्या इतक्या झटक्यात कशा काय बदलतील. त्यामुळे सॉरी, आम्ही या कॅम्पेनमध्ये भाग नाही घेऊ शकत. ठीक आहे, ओके. सॉरी सर, पण यावेळी शक्य नाही. दादा मला नाही वाटत की तुझं कॉन्सेप्ट वर्क करेल, कारण आत्तापर्यंत एकाही फायनान्सरने तुला रिजेक्ट केलं नव्हतं आणि आज सकाळपासून 20 फायनान्सर्सने रिजेक्ट केलं आपल्याला. सोहम, कारण माझ्या कन्सेप्टला तिलोत्तमा मेंदळींचा पाठिंबा नाही आहे हे अख्ख्या मार्केटमध्ये पसरलं आहे. आणि सौंदर्याच्या बाबतीत जेवढा आईवर विश्वास आहे तेवढा बाकी कोणावरच नाही आहे, माझ्यावर पण नाही. मग दादा, हा आहे आपला उपाय. सावली, माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो की सावली वहिनी लकी आहे. तिच्या मागे ना कुठली तरी पॉवर आहे, म्हणजे त्याला अदृश्य शक्ती म्हणतात ना, ती आहे. म्हणजे अरे बबलू, सावली वहिनीने आत्तापर्यंत जे काही केलं त्यात तिला यश मिळालंय. आणि मुळातच हा विषय जर सावली वहिनीपासूनच सुरू झाला असेल तर तिच्या विठ्ठलाकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल. होपसो. सारंग सर कुठे आहेत? त्याला यायला अजून वेळ आहे. कामाचं काय झालं? नाही ना वहिनी, सकाळपासून इतक्या मीटिंग झाल्या, इतक्या इन्व्हेस्टर्सना भेटलो, आम्हाला एकाही इन्व्हेस्टरने होकार दिला नाही. आणि दादाने टेन्शन घेतलंय त्याचं. हो ना वहिनी, हे असं कधीच झालं नव्हतं. वहिनी हरकत नाही, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. विठुराया, तूच मार्ग दाखव आता. बोला, का बोलवलं मला? तुझ्या त्या नवीन कॅम्पेन बद्दल कळलं मला.
त्या गिरीश बापटला तू काहीतरी प्रेझेंटेशन दिलंस ना? आयडिया मस्त आहे हा. उत्तम आहे. हे मला आवडली. पण काय झालंय, कोणाचीच तुझ्या आईच्या विरोधात म्हणजे तिलोत्तमा मेंदळेच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही. कारण इतका मोठा सौंदर्याचा ब्रँड ज्या बाईने तयार केलाय त्याच बाईला ही कल्पना म्हणजे ही आयडिया आवडलेली नाहीये. आपण इन्व्हेस्ट कसं करणार? बरोबर आहे तुमचं काय म्हणणं आहे यावर? मग तेच सांगायला आलोय, माझ्या ओळखीचे काही बिझनेसमन त्यांना तुझी आयडिया आवडलेली आहे. माझं प्राथमिक बोलणं झालेलं आहे, आता फक्त तू बोलून घे म्हणजे काम मार्गी लागेल. सर नमस्कार. हां सारंग मेंदळाला देतोय, जरा बोलून घेतं का प्लीज? येस येस थँक्यू. एक मिनिट. हॅलो. हां बोला. सारंग, आम्हाला तुमची आयडिया कळली. तुम्ही ज्या कॅम्पेनसाठी इन्व्हेस्टमेंट शोधत आहात, तर आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी आहोत. ठीक आहे, मी करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट. जगन्नाथजी थँक्यू. थँक्यू कशाला? माझ्या लेकीची कल्पना आहे, नक्की वर कोणा. असं समजा लेकीची मदत करताय, नेहमीसारखी काही गडबड करू नका म्हणजे झालं. बर बर नाही करत. अरे तुला इन्व्हेस्टर मी दिलाय, कशी गडबड करील मी? आणि माझा विश्वास तुझ्यावर आधीपासून आहे. सो जावई बापू, ऑल द बेस्ट. थँक्यू. सावली वहिनीने आतापर्यंत जे काही केलं त्यात तिला यश मिळालं. आणि मुळातच हा विषय जर सावली वहिनीपासूनच सुरू झाला असेल तर तिच्या विचाराकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल. सारंग सर, काय झालं? नाही झालं का काम? बोला ना काहीतरी, काय झालंय? का हसताय तुम्ही? काय झालं सांगा ना. सावली, आपलं काम झालंय, आपल्याला स्पॉन्सर मिळालाय. सोमराव, बबलूराव, आपल्या कंपनीचे सीईओ बिझी आहेत, तर सगळं प्लॅनिंग आपल्यालाच करावं लागणार आहे. पण प्लॅन काय करायचा आहे? प्लॅन असं आहे, मी काय बोलतो, हा प्लॅन आहे. दादा मला एवढंच म्हणायचं होतं की प्लॅनिंग म्हणजे आता 50% काम तर आपलं झालेलं आहे, फायनान्स तर मिळालेलं आहे, आता पुढचं प्लॅनिंग काय आहे हे मला विचारायचं होतं. प्लॅनिंग जर का तू सांगितलं असतात, सोम सारंग दादाने काहीतरी विचार केला असेल ना, म्हणून तर दादाला विचारतोय ना मी. कशाला विचारतोय? पण मला विचारायचं म्हणून विचारतोय. मी म्हणून बोलू. मागच्या वेळेला आपण ब्युटी पेजंट केलं होतं, ज्या ब्युटी पेजंटमध्ये अस्मी जिंकली होती, तसंच ह्या वेळेला आपण रूपम मॉडेल हंट करणार आहोत. सो ह्यामध्ये जी व्यक्ती जिंकेल तिचा चेहरा आपल्या साबणाच्या रॅपरवर येईल. मॉडेल हंट चांगली आयडिया आहे. पण मला काय वाटतं की आपण मॉडेल हंट करतोय तर त्याच्यात आपण इनर ब्युटी हायलाइट करतोय ना, त्यासाठी आपल्याकडे काहीतरी टॅगलाईन असली पाहिजे. जर आपल्याकडे टॅगलाईन असेल ना तर प्रिंट करून. दादा तू बोल. टॅगलाईन अशी असेल, तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित, ही टॅगलाईन असेल. ठीक आहे. बाकी सगळी माहिती मी सोशल मीडियाच्या टीमला दिलेली आहे. तुला काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना विचार जाऊ. तुमच्या आतल्या सुंदर भारतीय नारी समर्पित. अच्छा मस्त आहे. मग तुला बोललो होतो ना, जिथे सारंग असेल तिथे प्रॉब्लेम फिरकतच नाही. खूप काम आहेत आपल्याला.